स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत। तर थंबनेल बघून तुम्हाला लक्षातच आलं असेल की आपण आज काय बघणार आहोत। तर आपण आपला दिवसक्रम आहे ना कशा तरी पद्धतीने चालू करतो। म्हणजे बघा ऑफिस असतं, शाळा असते, मुलांच्या सगळ्या गोष्टी असतात, पण त्याचबरोबर ना आपण आपल्या आयुष्यात आपल्या दिवसभरात आपण अशा काही चुका करतो ज्या चुका आहे ना आपल्या घरातल्याच प्रगतीसाठी खूप वाईट ठरतात। आणि त्या अशा वाईट ठरतात ना की त्यांनी आपल्या घरातला यश मार्ग, आपल्या घरात लक्ष्मी प्राप्ती, आपल्या घरात जे प्रगती व्हावी आपल्याला असं वाटतं ना की ती होत नाही। आणि त्यामुळे आपण असं वाटतं की अरे माझ्याच बाबतीत असं का घडतं, अरे मलाच असं का होतं, किंवा माझ्याच बरोबर अशा गोष्टी का घडतात। तर त्यासाठी तुम्हाला आज मी 11 गोष्टी अशा सांगणार आहे, 10 ते 11 गोष्टी अशा सांगणार आहे ज्या गोष्टी जर का तुम्ही तुमच्या आयुष्यात करत असाल तर आजच त्या सुधरवा। म्हणजेच तुम्हाला त्यामध्ये तुमच्या पतीच्या कार्यात मार्गामध्ये तुम्हाला प्रगती दिसेल, तुमची मुलं आनंदी राहतील, तुमचं घर आनंदी राहील, घरात भरभराट होईल। आणि तुम्हाला असं वाटणार आहे नाही की अरे माझ्याच बाबतीत असं का घडतं, माझ्याचमध्ये का अशा चुका येतात, किंवा माझ्याच बाबतीत मलाच का प्रगती मिळत नाही, माझंच घर भरभराट का होत नाही, माझ्याच घरी लक्ष्मीमाता का येत नाही। अशा गोष्टी तुम्हाला नक्कीच कळतील। आज मी ज्या तुम्हाला गोष्टी सांगणार आहे त्यावरनं तुम्ही नक्की लक्षात घ्या। काय असतं ना, आपण दिवसभर काम करतो, कधी काय किचनमधलं काम, कधी हे काम, कधी ते काम, अशामध्ये काय होतं आपण दिवसभर काम करून करून दमून जातो। आपण विचार करतो जाऊ दे ना, जरा पडूया, थोडंसं अंग टाकूया, थोडंसं जरा झोपूया, जरासं तेवढं जरा बरं वाटेल। पण ज्या स्त्रिया दिवसभर लोळत पडत असतात बघा, असं काही झालं लगेच झोपलं, काही झालं लगेच अंग टाकलं, अंग दुखतंय अंग टाकलं, पाय दुखतायत अंग टाकलं, असं करत असतात। ज्या घरातल्या स्त्रिया कायम घरात लोळत पडलेल्या असतात, म्हणजे काम जरी केलं म्हणजे त्यांचं किचन वगैरे सगळं व्यवस्थित स्वच्छ असेल, सगळं असेल, पण तरी येऊन जाऊन त्या लोळत पडलेल्या असतात। त्यांच्या डोक्यात, त्यांच्या विश्वासात, त्यांच्या विचारात जर का क्रिएटिव्हिटी नसेल, त्यांच्या विचारात जर का पुढे जाण्याची इच्छा नसेल, तर त्या स्त्रियांच्या आयुष्यात त्यांच्या घरात कधीच भरभराट होत नाही। म्हणजे याचा अर्थ असं नाही की संध्याकाळीच फक्त तुम्ही लोळत पडत असाल तर गोष्ट तशी असते, तर नाही। ज्या स्त्रिया घरात सदैव कधी ना कधी बघायचं काही असं म्हणजे घरात कोण नाही आहे पडायचं लोळत, असं चालत नाही, असं करू नका, खूप चुकीचं आहे। त्याबरोबर काही झालं की मग रडत बसणे, ह्याच्या नावाने उन्हा धुणं काढणे, त्याच्या नावाने बोलणार आहे तो असाच आहे, त्यांनी असंच केलं, त्यांनी तसंच केलं, होतं कधी कधी आपल्या हाताने त्या गोष्टी। पण हे सुद्धा लक्षात घ्या की काही गोष्टी आहे ना थोड्या वेळासाठी असतात, थोड्या कारणासाठी असतात, थोड्या वेळासाठी असतात। ती वेळ निघून गेली की तुम्हाला तुमचा दिवस परत मिळणारच आहे, तुम्हाला तुमच्या गोष्टी सगळ्या मिळणारच आहे। त्यामुळे सारखंच काय झालं की रडत बसणं, सारखंच काय झालं की चिडचिड करणं, या सगळ्या गोष्टी सोडून द्या, कारण खूप महत्त्वाच्या आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रगती आणणं, तुम्हाला तुमच्या आयुष्यात भरभराट आणणं। कारण ज्या घरातली स्त्री रडते, ज्या घरातली स्त्री किरकिर करते, ज्या घरातली स्त्री सारखी म्हणजे अशी नकारात्मक असते, त्या घरात कधीच लक्ष्मीमाता प्रवेश करत नाही। त्याबरोबर बघा असं म्हटलं जातं की एखाद्याला गरज असली तर तेव्हा त्याला एखादी वस्तू द्यावी, पण लक्ष्मी मातेला ज्या गोष्टी आवडतात म्हणजे जसं पैसे एखाद्याला उधार देणे, दूध उधार देणे, दही उधार देणे, त्याचबरोबर पीठ उधार देणे, असं तुम्ही करू नका। पांढऱ्या गोष्टी ज्या असतात, लक्ष्मीच्या गोष्टी असतात, तुमचे कपडे, तुमचे दागिने, त्याचबरोबर तुम्ही जे अलंकार वापरता। तर काय होतं ना, लग्न कार्यात आजकाल आपण जातो, घे बाबा तू माझी टिकली लाव, घे बाबा तू माझे दागिने घाल। तुमच्या कपड्यांमध्ये, तुमच्या दागिन्यांमध्ये त्यामध्ये तुमचा ऑरा असतो, त्यामुळे तुम्ही ते कोणाशीही शेअर करायचं नसतं। तुम्ही म्हणाल दागिने शेअर करण्यात काय हरकत आहे, तर दागिन्यांमध्ये पण तुमचं मंगळसूत्र, तुमच्या बांगड्या ह्या तुम्हाला शेअर करायच्या नाही आहेत। ज्या सौभाग्य अलंकाराच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला शेअर करायच्या नाही आहेत। चौथी गोष्ट म्हणजे जे काही जेवण तुम्ही बनवता, जे काही जेवण बनवत असता, ते जेवण बनवताना मनात सकारात्मक विचार ठेवणे। ते जेवण बनवताना अरे काय येऊन जाऊन मला हेच करायचं, येऊन जाऊन मला तेच करायचं होतं आपलं। असं काय होतं ना, जेव्हा आपल्याला स्वयंपाक करायचं असतं किंवा काही गोष्टी करायचं तेव्हा आपल्याला होतं काय येऊन जाऊन बघा, तेव्हा किचनमध्येच काम आहे, किचनमध्येच जेवण बनवा, हे करा। अशा वेळेस तुम्ही अशा पद्धतीने जर का केलं की नाही मी हे जेवण सगळ्यांसाठी पटकीने बनवते आणि मग नंतर माझं काम करते, पण हे मी जेवण सकारात्मकतेने बनवेल, मग त्या जेवल्याचा म्हणजे त्या जेवणाचा कोणाला तरी लाभ होतो। त्याच्यातनं सकारात्मक विचार जर का असतील तर त्याने समोरच्याला आनंदच मिळतो असं म्हटलं जातं। त्यामुळे ती गोष्टसुद्धा लक्षात ठेवा, जेवण बनवताना, जेवण करताना मनात सदैव सकारात्मक विचार असावे। इवन जेवतानासुद्धा दुसऱ्याच्याबद्दल न बोलताना शांत पद्धतीने बसूनच तुम्ही जेवण करावे। त्यानंतर
कर्ज देणे घेणे टाळावे, कोणाला उसने पैसे दिले, कोणाला काही केलं तर ते शक्यतो टाळावे. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस बघा, संध्याकाळच्या वेळेस झाडू मारणे, कचरा झाडलोट करणे या सगळ्या गोष्टी कमी कराव्या. कारण कमी म्हणजे करूच नाही, कारण संध्याकाळी ही लक्ष्मी येण्याची वेळ असते. त्यामुळे संध्याकाळी झाडू मारणे, स्वच्छता करणे, ओटा धुणे, भांडे घासणे, धुणं धुणे, नख कापणे, केस कापणे असल्या गोष्टी करू नये. त्याचबरोबर बऱ्याचशा जणांना सवय असते की आपण असं बसलो आहे, गप्पा मारत बसलो आहे किंवा काहीतरी वाचत बसलो किंवा कुठेतरी बसलो आहे, झोक्यावर बसलो किंवा कुठेतरी बसलो तर तेव्हा त्यांना सारखं असं ते पाय हलवायची सवय असते. तर कसं असतं ना, पाय कोण हलवतो? ज्यांचं मन स्थिर नसतं, ज्यांचं मनात सारखं काही ना काही चलविचल चालू असतं. तुम्हाला तुमचं जर का मन स्थिर करायचं असेल तर तुम्हाला पाय हलवणं, सारखं असं डोक्यात हे खाजवून बोलणं किंवा अटकून बोलणं ह्या गोष्टी तुम्हाला शक्यतो टाळायच्या आहेत. शक्यतो ते पाय हलवणं हलवू नये असं म्हटलं जातं. कारण जी काही नकारात्मकता आहे, जी काही आहे ती तुम्ही त्या पायाच्या अट्रॅक्शनमुळे तुमच्यामध्ये खेचत आहात असं म्हटलं जातं. त्यानंतर संध्याकाळच्या वेळी तुळशीला हात लावणे, झाडांना हात लावणे, झाडं तोडणे, त्याचबरोबर झाडांना पाणी टाकणे अशा गोष्टी शक्यतो करू नये. कारण तसं बघा, रात्र झाली की आपली झोपायची वेळ असते, तशीच झाडांचीसुद्धा झोपायची ती वेळ असते असं म्हणू शकतो आपण. कारण रात्रीच्या वेळेस प्रोसेस ही उलटी असते. त्यामुळे तुम्हाला शक्यतो रात्रीच्या वेळेस झाडांना हात लावायचा नाही आहे, तुळशीची पानं तोडायची नाही आहेत, झाडांची पानं म्हणजे कोणत्याही झाडाची पानं तोडायची नाही शक्यतो असं म्हटलेलं असतं. त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेस किंवा जेव्हा म्हणजे शक्यतो ब्रह्ममुहूर्त असतं बघा, किंवा संध्याकाळच्या वेळेस शक्यतो कसं असतं ना, कपल्समध्ये ह्या वेळेस शारीरिक संबंध ठेवणे किंवा एकमेकांच्या जवळ येणे किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या गोष्टी शक्यतो करू नये असं म्हटलं जातं. तर ती गोष्टसुद्धा असते, कारण संध्याकाळची वेळ ही माता लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि तुम्हाला जर का तोच वेळ मिळत असेल तर तुम्ही तो गप्पा मारत घालवा किंवा वेगळ्या गोष्टींनी घालवा, पण शक्यतो त्या गोष्टी शक्यतो टाळा. त्याचबरोबर ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे 3 ते 6ची जी वेळ असते ती सुद्धा वेळ जी सकाळची वेळ असते ती तुम्ही जरी उठला नसाल तरीसुद्धा ती वेळ शक्यतो त्यासाठी टाळावी. तर 3 ते 5च्या वेळेमध्ये आपण म्हणू शकतो. तर ही गोष्ट खूप 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 लक्षात घेण्यासारखी आहे. त्याचबरोबर तुम्हाला मी सांगते की तुम्ही जी काही गोष्ट करता, तुम्ही आयुष्यात जी काही गोष्ट करता त्या गोष्टींमध्ये सदैव सकारात्मकतेला शोधावे. कधीही कोणाच्याही बद्दल वाईट विचार आणू नये. त्याचबरोबर तुमच्या पतीच्या मुलांच्या प्रगतीसाठी तुम्हाला जेवढं सकारात्मकतेने विचार करता येईल तेवढा सकारात्मकतेने विचार करावा आणि आपल्या घराला पुढे न्यावं. असं जर का एका स्त्रीमध्ये ही सगळी लक्षणं असतील तर नक्कीच त्या घरात सदैव भरभराट होईल. आणि त्याचबरोबर जी स्त्री सदैव माता लक्ष्मीची कृपा करत असते, माता लक्ष्मीची पूजा करत असते, तिला मानत असते, तिला पूजत असते, त्यावर तिची कृपा नक्कीच राहते. माता लक्ष्मीची कृपा त्यावर नक्कीच राहते. चला, आजचा व्हिडिओ एवढाच होता. माहिती आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया. श्री स्वामी.